नागपूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुका वेळेतच होणार असल्याची माहिती कळते। सर्व महापालिकांसोबतच दोन्ही निवडणुका पार पडतील। सर्व 29 महापालिका एकाच वेळी घेतल्या जाणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, ज्या प्रकारे जो एक नवा तिढा निर्माण झाला होता त्यानुसार या दोन महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडतील असा अंदाज होता, मात्र नेमके आता काय अपडेट्स आहेत? नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाच्या 50% मर्यादेमुळे कुठेतरी रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकूणच या दोन निवडणुकांव्यतिरिक्त 27 महापालिकांच्या निवडणुका होतील असं बोललं जात होतं, मात्र एकूणच विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। 29 महापालिका या सगळ्या एकत्रित आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच जो तिढा होता या दोन्ही महापालिकांचा तो सुटला आहे। कोर्टामधली या निर्णयानंतरच ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आता राबवली जात असल्याचं कळतं आहे। एकूणच दोन्ही महापालिका संदर्भातला निर्णय देखील आपल्याला घेतल्याचं कळतं आहे आणि त्यामुळे 29 महापालिका एकूणच सर्वच्या सर्व महापालिका एकाच सोबत आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि साधारणपणे जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला मतदान प्रक्रिया जी आहे ती होताना दिसेल। नक्कीच, त्यामुळे सगळ्या 29 महापालिकांचा धुरळा एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भात अपडेट हे खूप महत्त्वाचे आहेत। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।